एक देश एक निवडणूकची जी केंद्रीय समिती आहे ती 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावरती आहे आणि या 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आजच्या दिवशी या संपूर्ण बैठकीमध्ये राज्यातल्या विविध पक्षातले जे नेते मंडळी आहेत त्यांची संपूर्ण या एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली मतं काय हे जाणून घेण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्या सोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर आहेत। पृथ्वीराज चव्हाण सर, तुम्ही देखील आजच्या या संपूर्ण बैठकीमध्ये उपस्थित होता। एक देश एक निवडणूकसाठी केंद्रीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे। काँग्रेसचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात आणि काय बैठकीत तुम्ही नमूद केलं? असं आहे की नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्या दिवसापासून एकत्र निवडणुका घ्याव्यात असं त्यांच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळेपासून अनेक समित्यांना हे कशा प्रकारे याचं कार्यान्वयन करता येईल, काय शक्य आहे का नाही याबद्दल अनेक समित्या नेमल्या आणि शेवटी 2023 मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्या समितीला या प्रश्नावर अभ्यास करायला सांगितलं गेलं। रामनाथ कोविंद समितीनं सर्व राजकीय पक्षांची चर्चा केली, तज्ज्ञांशी चर्चा केली, संसदेमध्ये जे ज्येष्ठ सरकारी अधिकारी होते, तज्ज्ञ विधिज्ञ होते, त्या सर्वांची चर्चा करून एक 800 पानाचा अहवाल सरकारला सादर केला। त्यातून मग सरकारने एक घटना दुरुस्ती विधेयक तयार केलं, ज्याला संविधान 129 संशोधन विधेयक किंवा 129 घटना दुरुस्ती विधेयक त्याला म्हटलं जातं। आता जेव्हा संसदेमध्ये एखादं खूप महत्वाचं असं विधेयक येतं तेव्हा तिथली एक परंपरा आहे की मग एक संयुक्त संसदीय समिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमली जाते किंवा जॉईंट सिलेक्ट कमिटी नेमली जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात। त्या 129व्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्याकरता भाजपचे पी चौधरी जे खासदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बरीच 30-40 खासदारांची, सर्वपक्षीय खासदारांची समिती नेमण्यात आलेली आहे। त्याला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ऑन कॉन्स्टिट्यूशन 129th अमेंडमेंट बिल असं त्याला पूर्ण नाव आहे। त्या कमिटीने देशातल्या लोकांची मतं जाणण्याकरता आणि या प्रश्नावर एकमत घडवण्याकरता दौरे सुरू केलेले आहेत। मुंबईला त्यांचा पहिला दौरा होता आणि हा मुंबईचा दौरा त्यांचा 3-4 दिवसाचा आहे। त्यानंतर ते देहरादूनला जाणार आहेत। मला वाटतं देशभर ते नंतर जातील। एखादं महत्वाचं विधेयक पारित करण्याकरता आणि सर्व पक्ष एकमत करण्याकरता संयुक्त संसदीय समितीचा फार उपयोग होतो। ते हे सरकारच्या दृष्टीने एक महत्वाचं विधेयक आहे आणि म्हणून त्यांनी ही संसदीय समिती गठीत केलेली आहे। त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत, प्रियंका गांधी वड्रा आहेत, सुप्रिया सुळे आहेत, एकनाथ शिंदेचे चिरंजीव आहेत जे खासदार आहेत आणि मग संजय सिंग, अनुराग ठाकूर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री असे अनेक ज्येष्ठ मंत्री त्या समितीचे सदस्य आहेत। आज त्यांनी प्रत्येक पक्षांच्या अध्यक्षांना निमंत्रित केलं होतं आणि महाराष्ट्रातल्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी माजी अध्यक्षांना, स्पीकरना बोलवलं होतं। पण काही माजी मुख्यमंत्री वगैरे आले नाही, काय आले नाहीत, काहींनी लेखी पत्र कळवलं। मला माजी मुख्यमंत्री या नात्यानं निमंत्रित केलं होतं आणि काँग्रेसचे प्रांताध्यक्ष यांना पक्षाध्यक्ष म्हणून निमंत्रित केलं होतं। मी त्या समितीने बोलवल्याप्रमाणे दुपारी ताजमहाल हॉटेलमध्ये गेलो होतो। तिथे खूप 2-2.5 तासपर्यंत अतिशय चांगली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये या एका देशामध्ये एकत्रित निवडणुका घ्याव्या, भारतामध्ये एकत्रित निवडणूक घ्यावा, ज्याला मोदी सरकार 1 नेशन 1 इलेक्शन म्हणतं, त्याबद्दल आमची मतं विचारली। मी माझ्या पक्षाची मतं आणि माझी वैयक्तिक मतं त्या ठिकाणी मांडली। पक्षाने या कल्पनेला विरोध केलेला आहे। मी पण याला कडाडून विरोध केला आणि आम्ही याला काही समर्थन देऊ शकत नाही असं अध्यक्षांना सांगितलं। खूप प्रश्नोत्तर झाली आणि त्या विधेयकामध्ये काय त्रुटी आहेत हे मी दाखवायचा प्रयत्न केला। सर्व समिती सदस्यांनी प्रश्न विचारले, चर्चा केली आणि काही
आम्ही निवेदन दिलं होतं, मी स्वतः निवेदन दिलं होतं, आणि त्या आणखी काही प्रश्न विचारल्यामुळं त्यामध्ये माझे संसदेतले काही पूर्वीचे सहकारी देखील होते, काँग्रेस पक्षाचे काही सदस्य होते, भाजपचे अधिक होते अर्थात, आणि अतिशय चांगली सकारात्मक चर्चा झाली. पण आम्ही मात्र या विधेयकाला संपूर्ण विरोध केला, कारण आपल्या संविधानामध्ये जे फेडरलिझमचं तत्व आहे त्याला कुठेतरी धोका पोचेल. त्यामध्ये कल्पना अशी आहे की लोकसभेची मुदत ही 5 वर्षाची असली पाहिजे आणि लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच सर्व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेतल्या गेल्या पाहिजेत. पण समजा एखाद्या राज्यात जर 3 वर्षानंतर तिथं काही घोटाळा झाला आणि विधानसभा बरखास्त झाली, तर मग फक्त उर्वरित 2 वर्ष लोकसभेच्या कालावधीकरता विधानसभेची नवीन निवडणूक घ्या, अशी तरतूद आहे. त्याला आम्ही विरोध केला आणि त्यामुळे पक्षाची भूमिका मांडली. अध्यक्षांनी देखील काय आपली मतं पाठवली असतील कमिटीकडे, मी माझी स्वतःची मतं मांडली आणि या एकत्रित निवडणूक घेण्याच्या विधेयकाच्या बद्दल मी चर्चा केली. त्याला काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही विरोध केला. काही लोकांनी पाठिंबा दिला, भाजपच्या नेत्यांनी पाठिंबा दिला, काहींनी विरोध केला. आणि ह्या संसदीय प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग, एक महत्त्वाची विधेयकं तयार करताना 2/3 मतदान व्हावं लागतं, कारण संविधान संशोधन विधेयक आहे आणि ते 2/3 बहुमत मिळवण्याकरता, जे आज भाजपकडे नाही आहे, हे एकमत तयार करायचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु ह्या सगळ्या म्हणजे वन नेशन वन इलेक्शन्स ही संकल्पना 2014 पासूनच म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी ऍक्शन ऑफ प्लॅन केलेला आहे. परंतु ज्या स्थानिक पातळीवरच्या ज्या काही राजकीय पक्ष आहेत त्यांचा मात्र या सगळ्यामध्ये मरण आहे. अर्थातच एक देश एक निवडणूक जर घ्यायचं ठरवलं, लोकसभा विधानसभा खालच्या स्तरावरच्या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे, तर जो स्थानिक मुद्दा आहे तो स्थानिक मुद्दाच या सगळ्या निवडणुकीतून भरकटवून निघून जाणार. या विधेयकामध्ये फक्त लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित निवडणूक घ्यायची तरतूद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्र घ्याव्यात अशी या विधेयकामध्ये तरतूद नाही. पण जेव्हा आपण एक देश एक निवडणूक म्हणतो तेव्हा त्या निवडणुका पण एका दिवशी घेतल्या पाहिजेत. मग त्यामध्ये एक तर्क असा दिला जातो की आचारसंहिता सारखी लागते, खर्च वाढतो वगैरे, काही त्यात मुद्दे मांडले होते. पण आम्ही त्याला मुद्देसूद उत्तरं दिली की हे सगळं चुकीचं आहे आणि हे असं होऊ नये, आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. अर्थातच सर्व पक्ष एकत्रित आल्याशिवाय 2/3 बहुमत काही होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशाची वाटचाल कुठेतरी हुकुमशाहीकडे जाते अशा पद्धतीने ही सगळी एक विधेयकं आहेत असं वाटत नाही का? अर्थात त्याच्या मागं जे झालं, वक्फ बोर्डाचं बिल झालं, आता वन नेशन वन इलेक्शन्सचं बिल झालं. नाही, तोच आमचा आक्षेप आहे की सर्व एकत्रित निवडणूक घेणं आणि अमेरिकन राष्ट्रपती पद्धतीची निवडणूक जशी दर 4 वर्षांनी एका ठराविक वेळेला होते आणि त्याचबरोबर त्याच वेळेला त्यांच्या राज्याच्या निवडणूक देखील त्याच दिवशी होतात, तर त्या दिशेकडे जायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जी साक्षरतेचं प्रमाण आहे, लोकांना लोकशाहीचा जो काही अर्थ अभिप्रेत आहे, त्यामध्ये अशा अमेरिकन पद्धती स्वीकारण्याचं काही कारण नाही आहे, ते करू नये आता. आणि म्हणून आमचा त्याला तोच आक्षेप आहे की हा जो प्रयत्न चाललेला आहे, नकळत कुठंतरी एकपक्षीय लोकशाही म्हणजेच हुकुमशाही त्या दिशेकडे जायचा प्रयत्न आहे. आणि मग त्याचे काही टप्पे असतील तर पहिला टप्पा हा करायचा, नंतर आणखी पुढे जायचा, असं भारतीय जनता पक्षाचा विचार दिसतोय आणि म्हणून आम्ही त्याला संपूर्ण विरोध केला. आज महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत संजय राऊत यांचं एक पुस्तक प्रदर्शन होतंय, नरकातला स्वर्ग म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. खरं तर त्या पुस्तकामधून अनेक त्यांनी खुलासे केलेले आहेत. त्यांनी असं देखील म्हटलंय की शरद पवारांनी आणि बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळोवेळी मदत केलेली होती, परंतु त्यांची जाण कुठेतरी ह्या दोन्ही नेत्यांनी ठेवली नाही आणि काँग्रेस फोडलं, त्याचसोबतच राष्ट्रवादी फोडलं. हे अशा पद्धतीचे सगळे कट कारस्थान या दोन्ही नेत्यांनी केले. मी काही ते पुस्तक वाचलेलं नाही आहे आणि संजयजींनी जर काही मतं मांडली असतील, त्यांनी वैयक्तिक अनुभवातून मांडली असतील तर त्याच्याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे. परंतु एका नेत्याने दुसऱ्या नेत्यावर आरोप केला असेल तर त्याबद्दल मी सांगणं काही उचित ठरणार नाही. पण पुस्तक अवश्य सगळ्यांनी वाचावं. त्यामध्ये काही लोकशाही करता काही धडे मिळाले तर जरूर तरुणांनी घ्यावेत.
परंतु ज्या पद्धतीने अलीकडच्या काळात बाबा मोठमोठे घोटाळ्यांचे स्वरूप भाजपकडनं दाखवण्यात आले, 1000 कोटींचा घोटाळा, 5000 कोटींचा घोटाळा, 500 कोटींचा घोटाळा, ही फक्त फिगर नंबर्स सगळे भाजपकडनं आणण्यात आले. परंतु ज्यावेळेस ईडीकडनं त्या वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडनं ज्यावेळेस याची चौकशी करण्यात आली, त्यानंतर मात्र जेलमधनं काही नेते सुटलेले आहेत. संजय राऊतांनी त्यांचा त्या स्वानुभव लिहिलाय की पत्राचाळीचा घोटाळाच झालेला नव्हता, मी 3-4 महिने जेलमध्ये त्याच गोष्टी करत राहील. नाही, हे त्यांनी संजयजींनी आपली महाराष्ट्रातली उदाहरण सांगितली. मी दिल्लीत असताना विशेषतः UPA 2च्या काळामध्ये, म्हणजे मी त्यावेळेस वेळेला मुंबईला आलो, पण 2G घोटाळा झाला, कोल घोटाळा झाला, त्यानंतर कॉमनवेल्थ घोटाळा झाला. आता आपण बघितलं सगळ्यांना निर्दोष सोडलेला आहे. पण त्यामुळं त्यांनी 2014ची निवडणूक पदरात पाडून घेतली, एक वातावरण केलं, त्याला अण्णा हजारेने हातभार लावला, केजरीवालीने हातभार लावला. पण आज काय झालं? 1,76,000 कोटीचा 2G घोटाळा होता का घोटाळा? किंवा कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये कलमाडींना देखील तुरुंगात जावं लागलं, पण होता का घोटाळा? सगळ्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. आणि त्यामुळं भाजपची ही स्टाईल आहे. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी जे सांगितलं त्यामध्ये तथ्य आहे. भुजबळांना 2-2.5 वर्ष आत ठेवलं, पुढं काय झालं? अनेक नेत्यांना त्रास दिला गेला, पुढं काय झालं? मला वाटतं देशाने यावर विचार केला पाहिजे की अशा प्रकारे जर गंभीर घोटाळे झाले तर शेवटपर्यंत जाऊन खटला चालवून त्याला एकतर निर्दोष सोडलं पाहिजे किंवा शिक्षा केली पाहिजे. ते होताना दिसत नाही. आणि म्हणून बरंच काही यातून शिकण्यासारखं आहे. आणि ते योग्य ती शिक्षा न झाल्यामुळं किंवा खरंच घोटाळा आहे का नाही हे साबित न झाल्यामुळं आज घोटाळ्यांची संख्या कुठल्या कुठे चाललेली आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर एखादा घोटाळा झाला तर तो घोटाळ्याचा संपूर्ण चौकशी जी आहे ती अंतिम स्तरापर्यंत गेली पाहिजे आणि जो गुन्हेगार असेल, घोटाळा केलाय, त्याला शिक्षा देखील झाली पाहिजे. परंतु मागच्या वेळेस UPA 2च्या गव्हर्नमेंटमध्ये ज्यावेळेस भाजप विरोधी बाकावरती होता त्यावेळेस मोठमोठे हजारो कोटींचे घोटाळे काढण्यात आले, परंतु त्या सगळ्यांना क्लीन चिट मिळाली. परंतु वास्तविक पाहता काँग्रेसचं चरित्र त्यामध्ये मलिन करण्यात आलं आणि पुन्हा भाजप त्या सगळ्या जोरावरती सत्तेवरती आली. त्यामुळे घोटाळे जर होत असतील तर त्या घोटाळ्यांची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले. आणि त्याचसोबतच एक वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात त्यांचं वैयक्तिक मत आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे, कारण की भारतात हुकुमशाही पद्धती येण्याचं हे पाऊल हे सर्वात महत्वाचं पाऊल आहे. त्यामुळे या गोष्टीला आम्ही पक्ष आणि वैयक्तिकरित्या कडाडून विरोध करतोय असं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.